नमस्कार. स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड येथील गावडे जलतरण तलाव येथे 8 दिवसापूर्वी दुर्दैवी एका तरुणाचा पोहताना मृत्यू झाला होता. अशा दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड शहरातील काही जलतरण तलावात घटना घडत आल्या आहेत. तरी जलतरण तलावात 2 ते 3 दिवसामध्ये चालू करण्यात आले आहेत. गावडे जलतरण तलाव 8 ते 10 दिवसापासून बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना पोहण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे चिंचवड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना नगरसेवक सुरेश भुईर यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन निवेदन देऊन विचारणा केली असता ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून नागरिकांच्या समस्या सांगितल्या व आयुक्त यांनी नगरसेवक सुरेश भुईर यांना सोमवारी जलतरण तलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक बोलताना म्हणाले की आताचे ठेकेदार हे चांगल्या पद्धतीने जलतरण तलावाचे काम पाहत आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक सुरेश भुईर यांचे आभार मानले. लोकांचं म्हणणं असंच आहे की जे आता ते घटना घडल्या त्याचा तपास चालू आहे, तर तुम्ही स्विमिंग पूल चालू करणं द्यावं. लोकांचं म्हणणं आहे आम्ही पैसे भरलेत, समर कॅम्प चालू आहेत, लोक शिकायला आहेत, वर्षानुवर्ष त्यांचं फिटनेससाठी ते स्विमिंगला येतात, ज्येष्ठ नागरिक येतात, मुलं येतात, त्यांचे पास काढलेले आहेत, ते आपल्याकडे पैसे मागतायत. आपण त्यांना सांगितलं की आपण चालवायला तयार आहेत, पण आपल्याला काही पालिकेने सांगितलं की आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत चालू करू नका. लोक फोन पण करतात, लोक भेटायला पण येतात, तिथं लोक विचारायला येतात कधी पूल चालू होणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे. आपण लोकांना सांगतोय की पहिले सोमवारपर्यंत होईल. आपल्याला जसं समोर पालिकावाले सांगतात तसंच आपण पुढे सांगतो. आमचं मत असं आहे, आता लोकांनी पैसे भरलेत, स्विमिंग पूल तर चालू व्हावं, आम्ही चालवायला तयार आहोत. लोकांची पण इच्छा आहे की स्विमिंग पूल चालवावा. आमचं मॅनेजमेंट पूर्ण व्यवस्थित काम करतं, आम्ही नियमानुसार काम करतो, बॅचेस सगळे नियमानुसार आहेत, सगळ्यांना आम्ही विचारूनच सोडतो. नमस्कार, मी सुरेश भुईर. गेले 15 तारखेला शुक्रवारी 15 तारखेला आपल्या गावडे जलतरण तलाव, बाळासाहेब गावडे जलतरण तलाव या ठिकाणी दुःखद अशी घटना घडली. वय वर्ष 18. हा मुलगा एकुलता एक मुलगा होता, त्याचं पाण्यात बुडून अपघाती असं दुःखद निधन झालेलं आहे. दुःखद निधन झाल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही स्थानिक नगरसेवक इथले असल्यामुळं आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. आम्ही थोडीशी तिथं माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं आमचे जीवरक्षक होते 4. नंतर ठेकेदाराला विचारलं. मग त्यानंतर त्याच दिवशी जनरल बॉडी असल्यामुळं मी महापालिकेमध्ये गेलो. महापालिकेमध्ये हा विषय मांडला असा की जलतरण तलाव चालू असताना त्यांनी ठेकेदाराला दिला. ठेकेदाराने घेतल्यानंतर चालू केल्यानंतर त्यांचे 4 जीवरक्षक असताना सुद्धा मुलगा पाण्यात बुडाला कसा याची इन्क्वायरी करा. जलतरण तलाव बंद करण्याची अशी आम्ही मागणी कुणी केलेलीच नाही आहे. फक्त आम्ही अशी मागणी केली होती की जलतरण तलावामध्ये मुलगा बुडल्यानंतर याची माहिती घ्या. माहिती घेऊन हा कशा पद्धतीने बुडाला, जीवरक्षक असताना ह्या घटना कशा काय घडतात आणि ह्या घटना पुढे घडू नये म्हणून याची माहिती घ्या. माहिती घेतल्यानंतर तुम्ही इन्क्वायरी करा आणि त्यानंतर जलतरण चालू करा, आज आम्ही सांगितलेलं होतं त्यांना. कमिशनरांना सुद्धा माहिती नाही की जलतरण तलाव बंद आहे. कमिशनरला ज्यांनी बंद केलं त्याच्यावरती कारवाई होणार का? जलतरण तलावाचं कमिशनरचा विषय नाही आहेत. आम्ही परवा दिवशी जंगम साहेब आहे का त्याला बंद करायचं? आम्ही अतिरिक्त आयुक्तांकडे गेलो होतो. त्यांनी काय समिती नेमलेली आहे की 2 सदस्य समिती नेमली की ही घटना कशी काय घडली आणि घटने घडले काय सगळं तर जे दोषी असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला अतिरिक्त आयुक्तांनी जंगम साहेबांनी सांगितलेलं आहे. आता 2च मिनिट. आता नंतर आम्ही आता कमिशनर साहेबांना बोललो. कमिशनर साहेब म्हणले, विजय सूर्यवंशी सर ते म्हणले की मी आज जंगम साहेबांसंग बोलतो, उद्या त्यांना आदेश देतो आणि सोमवारी जलतरण चालू करून द्यायचा प्रयत्न 100% करतो. सर, असे जलतरण तलाव सरकारी जर ठेकेदाराकडे असले तर अशा संस्था जर बंद करायच्या असतील तर ठेकेदार असेल किंवा संबंधित संस्थेला लेखी आदेश द्यावा लागतो. आता तुमच्या चर्चेतून दिसलं आयुक्त साहेब किंवा त्यांना देखील ठेकेदाराला लेखी आदेश असताना 8 दिवस झाले यांची तारांबळ झाली, याबद्दल काय तुम्हाला म्हणायचं? आता याच्यात अधिकारी असतील किंवा ठेकेदार असेल यांना एकामेकांचा मिसगाईड झाला असेल. फक्त ह्याच्यात फक्त समिती नेमावं म्हणून असा उद्देश आहे. जलतरण तलाव बंद करणं असं नाही आहे. समिती नेमली जाईल, चौकशी होईल, दोषींवर. मग याच्यात आम्ही ते पण सांगितलं की तुमचं एकीकडे कारवाई होईल आणि दुसऱ्या बाजूला
जलतरण चालू ठेवा, जेणेकरून विद्यार्थी असेल ना, तो विद्यार्थ्यांच्या शाळा चालू होतील 18 तारखेला. तर त्यांनी पास काढलेले 15 दिवस झालं. ज्येष्ठ नागरिक खूप आहे, जवळजवळ ज्येष्ठ नागरिकांनी 1 वर्षाचे पास काढलेले आहेत. आणि त्यांना हे पोहायचं म्हणून नाही तर शरीराला व्यायाम होईल आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहील, चांगल्या पद्धतीने शरीर राहावं म्हणून हा व्यायाम करण्यासाठी लोक जलतरण तलावासाठी पोहण्यासाठी जात असतात. आपले नागरिक सगळे तुमच्याकडे आले एक अपेक्षेने, हा जलतरण तलाव कधीपासून चालू आहे? हा जलतरण तलाव सोमवारपासून 100% चालू करणार आहे. मी पण या टँकमध्ये पोहायला येते. तसंच ज्येष्ठ नागरिक तर आमच्या इथे संख्येने जास्तच आहे, परंतु काही महिला देखील या टँकवर नियमित पोहायला येतात. आणि काही काही आपत्कालीन परिस्थिती प्रत्येक टँकवर कधी ना कधी येते. तसंच या टँकवर एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या घटनेमुळे हा टँक गेले 15 दिवस बंद आहे. परंतु 8 दिवस बंद आहे. जरीही तो 8 दिवस बंद आहे, जेंट्स जे आहेत किंवा जे काही पुरुष आहेत ते दुसऱ्या टँकवर जाऊ शकतात, परंतु महिलांना बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. सकाळी स्वयंपाक म्हणा, बाकीची कामं आहेत आणि त्यानंतर त्यांना जॉबलाही जायचे, तर त्यांनी कसं करणार? त्यासाठी का होईना जे काही आमच्याकडून जे काही आवेदन दिलं जातं आहे भोईर साहेबांना, ते त्वरित पूर्ण करावं किंवा पूर्ण व्हावं. आणि जी आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे त्यांनी देखील याची दखल घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. सर, सलीम सय्यद, ज्येष्ठ नागरिक आहे, वय वर्ष 68 चालू आहे. गेले जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही म्हणजे हा जो जलतरण तलाव जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आम्ही जलतरण तलावावर 15-20 लोक पोहायला सतत नियमितपणे येत असतो. आणि आमच्याबरोबर 75+ सुद्धा लोक आहेत. आमची गरजमध्ये स्वतःचा व्यायाम व्हायला पाहिजे, प्लस काही लोकांना वैद्यकीय कारणास्तव पोहायला यावं लागतं. काही लोक चालत असतात, प्रॉब्लेम असेल, पॅरालिसिसचा अटॅक असेल. आणि हा एकमेव असा तलाव आहे की जो आम्हाला 1-1.5 किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना येऊ शकतात. लोकांना घरचे लोक दुचाकी चालवून देत नाही की बाबा तुम्ही घेऊन जाऊ नका, त्यामुळे हे सगळे पायी येऊन जातात. आता जर ह्या जेवढे दुसरे तलाव आहेत 5 किलोमीटरच्या बाहेरच आहेत, त्यामुळे आम्ही कुणीही तिथं जाऊ शकत नाही. हा तलाव अपघात झाला, एकाएकी बंद झाला, दुर्दैवाने झालेला आहे. आता त्याला कुणीच काही करू शकत नाही, परंतु तलाव बंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे. आणि हा तलाव मागच्या ह्याच्यामध्ये कोरोना काळात बंद होता, त्यानंतर सुद्धा 1 वर्ष बंद होता. आणि आम्ही सगळ्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी याच्यामध्ये बरेच प्रयत्न केले. त्यावेळेचे आयुक्त शेखर सिंग साहेब होते, त्यांना आम्ही बऱ्याच वेळा भेटलो, निवेदनं दिली आणि निवेदनं देऊन आम्ही ते तलाव हा चालू करायला भाग पडला. आत्ता त्या तलावावर बऱ्याच त्रुटी आहेत, सगळं तुटलेलं आहे, पाणी येत नाही, तरीसुद्धा एवढ्या त्रुटी असून देखील आम्ही तिथं पोहायला जातो. का? कारण ती आमची गरज आहे म्हणून आम्ही तिथं सतत जातो. आत्तासुद्धा तात्या जे सुरेश भोईर आपले नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आम्ही का आलो आहे? कारण आम्हाला ती गरज आहे, हा तलाव चालू करून आम्हाला पाहिजे. हे आमचे नगरसेवक आहेत या भागातले आणि आम्ही असं समजतो की आपला नगरसेवक आहे, वैयक्तिक लक्ष घालून ते ह्या तलावावर चालू करतील आणि या सगळ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करतील. कारण वर्षाचे पास काढलेले तो प्रश्न आहेच, प्लस आमची नातवंड आहे, 3-3 हजार रुपये त्यांच्यासाठी जे समर कॅम्प चालतात शिक्षणासाठी, आता जून महिना उजाडला की बंद होऊन जाणार. हे पैसे वाया जातील आणि नुसते पैसे वाया जाणार नाहीत, या मुलांना 1 वर्ष पुढे शिकता येणार नाही. तर या सगळ्याचा विचार करून हा जलतरण तलाव चालू होणे आमच्या सगळ्यांसाठी हा फार फार महत्त्वाचा आहे. आमच्यावर बऱ्याच भगिनी असतात, त्या भगिनीसुद्धा येतात सकाळी, त्यांचाही प्रॉब्लेम आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा अनुचित किंवा दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत जलतरण तलावामध्ये आधी सुद्धा, परंतु तिसऱ्या दिवशी जलतरण तलाव चालू झालेले उदाहरण असताना आपला जलतरण तलाव गेले 8 दिवस का नाही चालू झाला, काय वाटतं? आता ह्याच्यामध्ये मी जास्त काय बोलू शकत नाही. आम्ही गेल्या 8 दिवसापासून सतत नगरसेवक साहेबांकडे येतोय. त्याच्यानंतर जे दुर्वास साहेब आहेत, जे असिस्टंट कमिशनर म्हणजे स्पोर्ट्स कमिशनरच्या जागेवर प्रभारी म्हणून आले, त्यांच्याशी सतत आम्ही बोलणं चालू आहेत. परंतु ते म्हणतात की कमिशनर साहेबांच्याकडे जाणार, आज जाणार, उद्या जाणार, त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्ही शेवटी विचार केला की आता जर इथं नाही झालं तर शेवटचा उपाय म्हणजे जे आता नवीन आले डॉक्टर सूर्यवंशी साहेब, त्यांच्याकडे जाऊन आपण भेटू आणि त्यांना निवेदन देऊ. आपले लोकप्रतिनिधींनी तुम्हाला आता आश्वासन काय दिलं? आता त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत मी आश्वासन देतो की सोमवारी हा तलाव चालू होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. आता आपण बोलताना म्हणलात की जलतरण तलावामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि आमची गरज म्हणून आम्ही त्या ठिकाणी जातो. बेशक तर महानगरपालिका प्रशासन हे ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणायचं? तसं आम्ही म्हणू शकत नाहीये, कारण हा तलाव जो आहे त्यांच्याकडे तसं तर मुळात
गेल्या अनेक वर्षापासून हा तलावावर त्रुटी आहेत, परंतु काय होतंय की हा तलाव 14 फुटाचा आहे आणि त्याला आपल्याला इंटरनॅशनल नियमाप्रमाणे 7 फुटाचा करायचा असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला त्यातलं एवढं काय माहीत नाही, त्यामुळे बंद करायचा. त्यामुळे कॉर्पोरेशन जास्त त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही की बाबा आपल्याला बंद करून हा 7 फूट करायचा, बंद करून 7 फूट करायचा आहे. परंतु परवाच पर्यवेक्षक साहेब म्हणले की आमच्याकडे निधी नाहीये, त्यामुळे निधी नसल्यामुळे आम्ही आता हे काहीच करू शकत नाही. आता जर तुमच्याकडे निधीच नाहीये तर निधी नसताना हा तलाव जर बंद केला तर हा तलाव, कारण आम्हाला जे माहिती आहे की कॉर्पोरेशनचा जो एकंदरीत ख्याती आहे, जे तलाव बंद झालेले ते पुन्हा चालू केलेले नाहीये. उदाहरण सांगतो, मोहननगरचा तलाव 5 वर्षापासून बंद आहे, तो पुन्हा कॉर्पोरेशनने चालू केलेला नाहीये. त्याच्यानंतर यमुनानगरचा तलाव तो बंद आहे, तो चालू केलेला नाही. यमुनानगरचा दुसरा नाना नानी पार्कचा तलाव आहे, हा बंद झालेला, तो चालू केलेला नाहीये. त्यामुळे एकदा हा बंद पडला तर हा पुन्हा चालू होईल याची आम्हाला शाश्वती नाही, किंवा इथं तात्या उभे आहेत ते सुद्धा शाश्वती देऊ शकत नाही की हा चालू होईल म्हणून. एकदा बंद केला की बंद होऊन जाईल. समाधानकारक वाटतं. हो, अगदी मी गेले 10 ते 12 वर्ष या टँकवरती स्विमिंग करायला जात आहे. मी एक एक्स मिलिटरी मॅन आहे आणि मी बघितलं होतं ज्या वेळेला पालिकेकडे होतं हे, त्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा आत्ताचा जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा अतिशय सुंदररित्या लक्ष घालतो, व्यवस्थित करतो आणि त्याचं कुठेही असं दुर्लक्ष वगैरे जाणवत नाही आहे. जरी माझे बंधुवर्य म्हटले की थोड्याफार त्रुटी आहेत, पण तो त्याच्या परीने त्या त्रुटींवरती मात करून आपल्याला एक चांगलं स्विमिंग पूल मिळावं यासाठी तो प्रयत्न करत असतो. माझं एक फक्त म्हणणं असं आहे की पालिका काही ना काही कारणं काढून नुसतं बंद करा, हे करा, नागरिकांचा जो हा भाग आहे की नागरिकांच्या सुविधा देण्याच्या ऐवजी नागरिकांच्या सुविधा काढून घेण्याचा का प्रयत्न करते हे कळत नाही. आणि शेवटी एक सांगूशी वाटतं की कोणालाही म्हणजे मला वाटतं माननीय विजय सूर्यवंशी साहेब जे आहेत आपले आयुक्त, यांनी एक असा नियमावली काढावी की कुठलाही आदेश काढायच्या अगोदर त्यांच्या ॲडिशनल लेवलचे जे ॲडिशनल कमिशनर लेवलचे लोक आहेत यांची लेखी परवानगी असल्याशिवाय कुठलाही आदेश काढू नये. हे फार महत्त्वाचं आहे, कारण कोणी येतं, कोणी बंद करतं, कोणी येऊन सांगतं, कोणी नगरसेवक प्रेशराईज करतो, असं नाही व्हायला पाहिजे. तर ते एक ॲडिशनल कमिशनर थ्रू व्हायला पाहिजे, नाहीतर महापौरांचं आणि आयुक्तांचं एक काहीतरी समन्वय स्टेटमेंट यायला पाहिजे. सर, तुमच्या याच वाक्याला धरून लेखी आदेश कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदाराला न लिखता किंवा तुम्हाला न कळवता 5 धारकांना हे तोंडी आदेशाने तलाव बंद करणं योग्य आहे का? आणि यामध्ये तर असं कोणाचा हस्तक्षेप असेल तर त्याच्यावर कारवाईची मागणी कराल? 100% सर. याच्यावरती इव्हन म्हणजे माझं एवढं काही नॉलेज नाही आहे, पण मला एवढं माहिती आहे की येस, कमिशनरला पूर्ण राईट्स असतात की अशी घटना घडली तर त्यांना तलाव बंद करायचा, पण कमिशनरनी तो आदेश द्यायचा असतो. असा लेखी आदेश नसताना हा का बंद झाला तलाव, आणि याच्यावरती जे काही दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती निश्चित कारवाई व्हायला पाहिजे. आणि ही कारवाई पेपरमध्ये सुद्धा तुम्ही यायला पाहिजे की बाबा काय कारवाई केली, नाहीतर काय होतं 2 दिवस सस्पेंड केलं आणि परत आहे तो चालू झाला, याचा पाठपुरावा होत नाही. तर माझी अशी इच्छा आहे की अशा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न सर. येस सर. लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले की सोमवारपासून तलाव चालू होईल, तर समजा नाहीच झाला तर तुमची पुढची ऍक्शन काय असेल? आम्ही ऑलरेडी सांगितलं, आम्ही आमच्यातर्फे सांगितलं की सोमवारी ते म्हणतायत, आम्ही आमच्यातर्फे 1 दिवस आणखी मुदत दिली होती की मंगळवार सकाळी पर्यंत तुम्हाला वेळ देतो, कारण शनिवार रविवार सुट्टी आहे. सोमवारी तुम्हाला हे जे काय सॉर्ट आउट करायचं असेल त्यासाठी 1 दिवस घ्या, पण मंगळवारी सकाळी आम्ही तिथं आंदोलन करून तो तलाव चालू करणारच.